बोला कुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 11वा. या 11व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. आज आजपर्यंत 11व्या अध्यायाचे 16 भाग झालेले आहेत आणि 409 पर्यंत ओव्या झालेल्या आहेत. आज आपण भाग नंबर 17 बघणार आहोत. पण त्या अगोदर पाठीमागच्या भागात म्हणजे भाग नंबर 16 मध्ये काय घडलेलं आहे ते थोडक्यात आपण बघूयात आणि पुढे जाऊयात. आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल की हा अध्याय नंबर 11 आहे. याला विश्वदर्शन योग असे सुद्धा म्हणतात. या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास विश्वदर्शन दाखवलेले आहे. आता हे विश्वदर्शन दाखवा असा हट्टच जणू अर्जुनाने केलेला होता. अर्जुनाला शंका होती की हे विश्वदर्शन आपल्याला बघायला मिळेल किंवा नाहीये. कारण भगवान श्रीकृष्णाची गोकुळातली जी आई यशोदा तिने सुद्धा कधी विश्वदर्शन दाखवा असं म्हटलेली नव्हती. किंवा भगवंताच्या जास्तीत जास्त सेवा केलेला जो गरुड होता तर गरुडानं सुद्धा असं कधी म्हटलेलं नाही की मला विश्वदर्शन दाखवा म्हणून. किंवा भगवंताच्या सानिध्यात असणारे जे सनकादिक होते त्यांनी सुद्धा कधी विश्वरूप दाखवा अशी इच्छा व्यक्त केलेली नव्हती किंवा असा चाळा त्यांना सुचलेला नव्हता. किंवा गोकुळातील भाविक गोप गोपिका ते तर देवाचे आवडते होते पण त्यांनी सुद्धा कधी विश्वदर्शन दाखवा असं कधी म्हटलेलं नव्हतं. मग भगवंत आपल्याला कसं काय विश्वदर्शन दाखवतील हा प्रश्नच जणू अर्जुनास पडलेला होता. पण तरीही अर्जुनाने मोठ्या खुबीनं श्रीकृष्णास हे सुचवलं की मला विश्वदर्शन दाखवा म्हणून. आणि मग श्रीकृष्णांनी अर्जुनास विश्वरूप दाखवले पण अर्जुनास काही लक्षात येत नव्हते, काही समजत नव्हतं. अर्जुनाच्या चेहऱ्यावरील चेहरा जो पूर्ण कोरा चेहरा पाहून भगवंताच्या लक्षात आलं की अर्जुनाला काही लक्षात येत नाहीये. कारण त्यावेळेस अर्जुनाकडे दिव्य दृष्टी नव्हती. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास दिव्य दृष्टी प्रदान केली आणि दिव्य दृष्टी प्रदान केल्याबरोबर अर्जुनास विश्वदर्शन दिसू लागले. ते विशाल आणि अकराळ विक्राळ मूर्ती अर्जुनाला डोळ्यासमोर दिसू लागली. आणि त्यानंतर त्या मूर्तीला अनेक मुखे होती, अनेक तोंडे होती, अनेक डोळे होते. ते डोळे जणू कमळांच्या पंक्तीच असल्यासारखे दिसत होते. किंवा आणि कंठामध्ये स्वयंप्रकाशित अशा माळा घातलेल्या होत्या. सर्व अंगाला पांढरी शुभ्र विभूती लावलेली होती. असं हे अकराळ विक्राळ रूप हे एवढं मोठं होतं की आकाशगंगा जणू एकेका सांध्यांवर बसतील किंवा रोमांच्या एवढ्या दिसतील एवढं हे मोठं विश्वरूप होतं.
आणि या विश्वरूपाचं दर्शन घेऊन अर्जुन थोडासा घाबरलेला आहे. आणि भाग नंबर 16 मध्ये आपण जे पाहिलं की हे महाभयंकर असे जे विश्वरूप बघून अर्जुन घाबरलेला आहे. आणि त्याला काय दिसतंय बघा, भगवंताला अर्जुनास हे भगवंताच्या विश्वरूपाची अकराळ विकराळ मोठी तोंडे पसरलेली दिसत आहेत. ते तोंडे की मुखे एवढी मोठी होती की आकाशाला एखादं विवर पडावं, एखादं भगदाड पडावं अशी ही मोठी तोंडे होती. आणि अशी अनेक तोंडे होती. जिकडं बघावं तिकडं त्याला विश्वरूप दिसत होतं. डोळे उघडले तरी विश्वरूप दिसत होतं, डोळे बंद केले तरी विश्वरूप दिसत होतं. उजेड असताना म्हणजे सूर्य असताना सुद्धा विश्वरूप दिसत होतं. अंधार असताना सुद्धा विश्वरूप दिसत होतं. कारण ही दिव्य दृष्टीची कमाल होती. या दिव्य दृष्टीमुळे अर्जुनास जिकडं पाहावं तिकडं विश्वरूपच दिसत होतं. अजून काय दिसलं बघा अर्जुनास की दात आणि दाढा यांची इतकी गर्दी झालेली होती की दोन्ही ओठांमध्ये या दात आणि दाढा मावत नव्हत्या. आणि हे कसं दिसत होतं की अमावास्येच्या रात्री भूतांचा संचार व्हावा किंवा प्रलयाग्नीने अग्नेयास्त्र पाजरावे, त्याप्रमाणे अर्जुन म्हणतो भगवंता तुमची विशाल तोंडे असून त्यातून आवेश बाहेर उत्संबळत आहे. आणि त्या योगाने आमच्यावर मरण रूपे पाण्याचे लोंढेच आले आहेत की काय असे वाटते. अजून काय झालं, हे सगळे विश्वरूप पाहून अर्जुनाची काय अवस्था झाली की त्याला दिशाभूल झाली, दिशाभ्रम झाला. त्याला लक्षात येत ना पूर्व कुठली पश्चिम कुठली. आणि अर्जुनास स्वतःचा विसर पडलेला आहे. मी कोण आहे, काय आहे, सगळा अभिमान गळून पडला. जो पूर्वी अभिमान होता, मी शिवाशी युद्ध केलेलं आहे, मी कितीतरी योद्ध्यांना हरवलेलं आहे, मी जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे, मी पांडवांपैकी एक आहे, हा जो अभिमान होता तो सर्व अभिमान गळून पडला. कारण भीतीच एवढी मोठी होती. ते विश्वरूप एवढं मोठं होतं, अकराळ विकराळ होतं, एवढं विशाल होतं की अर्जुन भीतीनं त्याची गाळण उडलेली आहे. एवढं ते अवाढव्य स्वरूप. अर्जुन काय शेवटी विनंती करू लागला भगवंतास की भगवंता तुमचं हे अवाढव्य स्वरूप आता आवरून घ्या. हे आता मला माझ्या डोळ्याला सहन होत नाहीये आणि माझे प्राण वाचवा अशी जणू भीकच मागू लागला. ज्यावेळेस भगवंत विश्वरूप दाखवतील का नाही अशी ज्यावेळेस परिस्थिती होती त्यावेळेस हाच अर्जुन एवढा व्याकुळ झाला होता विश्वदर्शन बघण्यासाठी, विश्वदर्शन घेण्यासाठी की मी जगतोय का मरतोय असं त्याला वाटू लागलं होतं. एवढा तो व्याकुळ झालेला होता. आणि आता हे विश्वरूप बघून अर्जुनाची अवस्था अशी झालेली आहे की आता मी जगतोय की मरतोय. भीतीनं गाळण उडालेली आहे त्याची. हे अवाढव्य रूप आवरून घ्या अशी विनंती जणू करत आहे आणि माझे प्राण वाचवा असं म्हणत आहे. आता हे असं का झालं? अर्जुनास सुरुवातीला असं वाटलेलं होतं की विश्वरूप म्हणजे गोमटं असेल, साजरं असेल. ते विश्वरूप बघून स्वर्गात जसा आनंद मिळावा तसा आनंद आपल्याला मिळेल, आपल्याला सुख लाभेल. पण त्याची जी इच्छा होती, जे त्यानं जे मनात विचार केला होता तसं काहीच घडलं नाही. हे अतिशय अकराळ विकराळ ते रूप होतं. कितीतरी तोंडे होती त्या विश्वरूपाला. प्रत्येक तोंडाचा रंग वेगळा होता. ओठांच्या आतमध्ये दात आणि दाढा एवढ्या होत्या की त्या ओठांमध्ये मावत नव्हत्या. एवढं हे अकराळ विकराळ रूप होतं. म्हणून अर्जुन म्हणतो की देवा आता हे अवाढव्य रूप तुम्ही आवरून घ्या आणि मला या भयापासून सोडवा.
आणि पुष्कळ काकुळतीस येऊन अर्जुन भगवंतास विनंती करत आहे. काय म्हणते बघा, कारण मला या विश्वमूर्तीची इतकी भीती वाटली आहे की देवा आता ते विश्वरूप आवरून घ्या. अजून काय म्हणतो की अमरावती राक्षसाचा छापा पडला होता त्यावेळेस त्याचा पराभव मी एकट्याने केलेला आहे. काय म्हणतो अर्जुन, त्या राक्षसाचा पराभव मी एकट्याने केला आणि मी काळाच्याही तोंडात जाण्यास भिणारा नाही. अर्जुनाला यातून काय सांगायचं की मी किती शूर आहे. परंतु देवा हे आपले विश्वरूप या गोष्टींपैकी नाही, हे फार मोठं आहे, अकराळ विकराळ आहे, अजस्त्र आहे, विशाल आहे. तर असं का म्हणतो अर्जुन, की अर्जुन म्हणतो की जीव हा मातीतून आलेला आहे, मातीत जाणार आहे, शरीर हे मातीतून आलेलं आहे, मातीत जाणार आहे, त्याची मला चिंता नाहीये. पण माझं चैतन्यच हरवलं तर, माझं चैतन्य जर नष्ट झालं तर काय करायचं, ही चिंता त्याला वाटत आहे. आणि काय म्हणतो बघा की मी विश्वरूप दाखवा असा जो हट्ट केला होता त्यावेळेस मला हे माहिती नव्हतं की असं हे विघ्न माझ्यावर ओढावेल. तर इथपर्यंत आपण काल 24 25 नंबरचा श्लोक पाहिला होता. आता श्लोक नंबर 26 तो कालच आपण पाहिलेला आहे. अजून काय म्हणतो बघा अर्जुन, की कौरवातील वीर आणि आंधळ्या धृतराष्ट्राचे जे मुलगे होते ते, किंवा त्या कौरवांच्या बाजूने लढणारे देशोदेशीचे राजे, शूरवीर, हे सगळे जण भगवंताच्या मुखामध्ये आपसुक जात आहेत. हे भगवंताचे जे अकराळ विकराळ रूप आहे, हे जे विश्वरूप आहे, ते जे मुखे हे या सर्वांना गिळत आहेत. अजून काय गिळत आहेत बघा, हत्तींचे समुदाय घटाघट गिळत आहेत. हत्तींचे समुदाय, एवढं मोठं तोंड आहे. आणि काय बंदुका तोफा यांचा मारा करणारे जे पायदळ होते, त्या पायदळामध्ये हजारो सैनिक असतात. त्या सैनिकांचे लोंढेच्या लोंढे भगवंताच्या मुखात नाहीसे होत आहेत. आणि अशा कोट्यावधी लोकांना तुम्ही गिळून टाकत आहात असं असं अर्जुन सांगते भगवंताला. नंतर काय की रथाला जोडलेले घोडे रथासहित दात न लावता हे विश्वरूपाचे मुख जे आहे ते सगळं गिळून टाकत आहे. नंतर सूर्यपुत्र जो किंवा महावीर जो कर्ण होता, किंवा जे भीष्म होते, यांना सुद्धा या विश्वरूपामुळे अडचण निर्माण झालेली आहे. आणि हे सगळं पाहून अर्जुनास असं वाटतं की माझ्या हट्टामुळे या जगावर किती मोठं संकट ओढावलेलं आहे आणि या जगास मी मरणास पात्र कारण ठरलो आहे. म्हणजे माझ्यामुळं हे जग आता मृत्यूच्या दाढेत अडकलेलं आहे. आणि असा कसा मी हट्ट धरून बसलो असं अर्जुनास वाटत आहे. आणि या दुःखानं हा अर्जुन मनातल्या मनात शोक करू लागला आणि हात जोडून विनंती करू लागला की देवा हे विश्वरूप आता आवरून घ्या. इथपर्यंत आपण काल पाहिलेलं आहे. आज भाग नंबर 17, श्लोक नंबर 27. या 27व्या श्लोकाचा आपण पहिल्यांदा श्लोकार्थ वाचूयात. हे योद्धे दाढांनी विकराळ अशा तुमच्या भयंकर मुखामध्ये त्वरेने शिरत आहेत. त्यात कित्येक तुमच्या दातांच्या मध्ये सापडलेले आहेत असे दिसतात आणि कित्येकांच्या मस्तकाचा चुराडा होऊन गेला आहे असे दिसत आहे. अख्खी युद्धभूमीच भगवंताच्या तोंडामध्ये जात आहे. ओवी नंबर
410. तेथ म्हणे पहा हो एके वेळी, साईक वचेसी दोन्ही दळे, वदनी गेली आभाळे, गगनी का जैसी, का महाकल्पाचिया शेवटी, जय कृतांतु कोपला होय सृष्टी, तै एके विसाही स्वर्गा मिठी, पाताळा सकट दे, ना तरी उदासिनी दैवे, संचकाची वैभवे, जेथेची तेथ स्वभावे, विलया जाती, तैसी सासिन्नली सैन्ये एकवटे, ये मुखी जाहली प्रविष्टे, परी एकही तोंडोनी न सुटे, कैसे कर्म देख, अशोकाचे अंगवसे, चघळिले कन्हेरी जैसे, लोक वक्त्रांमाजी तैसे, वाया गेले, परी सिसाळे मुकुटेसी, पडली दाढांचे सांडसी, पीठ होत कैसी, दिसत आहासी. बघा, या अकराळ विक्राळ तोंडांमध्ये काय काय जात आहे, त्यांची अवस्था काय होत आहे, त्याचं वर्णन यात आलेलं आहे. की त्यावेळेस तो पुन्हा म्हणाला, अहो हे पहा, आकाशात ज्याप्रमाणे आभरे नाहीसे होतात, त्याप्रमाणे शिरस्त्राणे व कवचे या सकट ही दोन्हीकडचे सैन्य तुमच्या तोंडात नाहीसे होत, नाहीसे झाले आहेत. आभाळामध्ये जसं ढगांचे आभरे नाहीसे होतात, हवेबरोबर निघून जातात, गायब होतात, त्याप्रमाणे शिरस्त्राण आणि कवच असतात ना अंगात घातलेले, जेणेकरून तलवार लागू नये वगैरे, त्याच्या सकट दोन्हीकडचे सैन्य म्हणजे कौरव आणि पांडवांकडचे सर्व सैन्य तुमच्या तोंडात नाहीशी झालेत, असं भगवंत सांगत आहे अर्जुनास. किंवा महाप्रलयाच्या वेळेस यम कोपल्यावर जसा 21 स्वर्गांना पाताळासह गिळून टाकतो. बघा, ज्यावेळेस महाप्रलय असतो त्यावेळेस यम कोपतो, रागवलेला असतो, आणि त्यावेळेस त्याच्या रागाच्या भरामध्ये तो 21 स्वर्ग पाताळासह गिळून टाकतो. अथवा दैव प्रतिकूल झाल्यावर संग्रह करणाऱ्याचे ऐश्वर्य जागच्या जागी आपल्या आपणच नाहीसे होते. ज्यावेळेस आपण म्हणतो का नाही, दैवच फिरलं माझं, नशीबच फिरलं, सगळं होत्याचं नव्हतं झालं, तसं दैव फिरल्यानंतर सगळं जागच्या जागी नाहीसं होतं ना, त्याप्रमाणे ही कर्माची गती कशी विलक्षण आहे पहा. की ही जमलेली सैन्य एकदम या मुखात शिरून त्यातून एकही बाहेर पडत नाही. हे सर्व सैन्य, दोन्हीकडचं सैन्य भगवंताच्या मुखामध्ये शिरलेलं आहे, जात आहे, ऑटोमॅटिक जात आहे. उंटाच्या तोंडात अशोक वृक्षाचे डहाळे जसे चघळताना दृष्टीस पडतात, त्याप्रमाणे हे सर्व लोक या तोंडात लयास गेले. उंट बघा, अशोकाचं झाड असतं ना उंच, त्याचे जे फांद्या कशा चघळतो, अशोकाचं झाड पण उंच असतं, उंट पण उंच असतो, पण तो कसं एकदम इझिली ते अशोकाची पानं, डहाळी, फांदी जसं चघळतो ना, तसं हे सैन्य, कौरव आणि पांडवाचं लाखोच्या संख्येनं असलेलं सैन्य हे भगवंताच्या तोंडात लयास गेलेले आहे. परंतु मुकुटांसह मस्तके दाढांच्या चिमट्यात सापडून त्यांचे कसे पीठ होत आहे पहा. काय होतंय, मुकुट जे असतात ना, डोक्यावरचे मुकुट, ते मुकुटांसह मस्तक, डोकी जे आहेत ते दाढांच्या चिमट्यात सापडून, दोन्ही दाढांच्या मध्ये सापडून त्यांचे पीठ होत आहे, पीठ होते त्याचं. ती रत्ने दातांच्या मधल्या भागात चमकत आहेत,
बघा, आपण ज्यावेळेस कधी पालकची भाजी खातो किंवा कधी आपण कणीस खातो, मक्याचं कणीस भाजून खातो ना, त्यावेळेस मक्याचं कणीस भाजून खाल्ल्यावर दाताच्या फटीमध्ये काळं 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 दिसतं बघा आपल्याला. दाढांवर डाग, काळे काळे डाग डाग पडलेले दिसतात. त्याचे फोलपाट दिसतात काळी. तर तसं भगवंताच्या या अकराळ विकराळ जे विश्वरूप आहे, त्या तोंडांच्या दातांच्या मधल्या ज्या फटी आहेत ना, त्या फटीमध्ये काय दिसतंय बघा, की जी रत्ने आहेत, म्हणजे ज्या राजा राजवाड्यांनी जी गळ्यात माळा घातलेल्या असतील, त्याची जी रत्न आहेत ते त्या दोन्ही त्या दातांच्या भेगांमध्ये अडकून चमकत आहेत व त्याचे पीठ जिभेच्या बुडाला उगीच लागले असून त्यात जी ठोकळ होते त्यांच्या रक्तांनी काही दाढा माखल्या आहेत. या सगळ्यांच्या रक्तामुळे दाढा माखून गेलेल्या आहेत. तिये रत्ने दातांचिये सवडी, कूट जाहले जिभेच्या बुडी, काही काही आरडगी आगरडी दंत्राशी माखली, हो काजे विश्वरूपे काळे, ग्रासली लोकांची शरीरे बळे, परी जीवित्व देहीची सिसाळे, आवश्यकी राखिली, तैसी शरीरा माझी चोखडी, इये उत्तमागे होती फुडी, म्हणून महाकाळाचिया ही तोंडी, परी उरली शेखी, मग म्हणे हे काई, जन्मलिया अन मोहरची नाही, जग आपोसेची वदन डोही, संचारा हे, यया आपोआप आगविया सृष्टी, लागलिया आहाती वदनाचिया शेवटी, आणि हा जेथीचिया तेथी मिठी, देतसे उगला, ब्रह्मादिक समस्त, उंचा मुखा माझी धावत, एर सामान्य हे भारत, एलीच वदनी, आणि कही भूतजात, ते उपजलेची ठाई ग्रासित, परी याचिया मुखा निभ्रांत, न सुटेची काही. ही ती रत्ने दातांच्या मधल्या भागात चमकत आहेत व त्यांचे पीठ जिभेच्या बुडाला उगीच लागले असून त्यात जी ठोकळ होती त्यांच्या रक्तांनी काही दाढा माखल्या होत्या. या विश्वरूप काळाने ज्या बळकट लोकांची शरीरे ग्रासली आहेत त्यांच्या देहाचे सांगाडे जीवित्व नाहीसे करून मुद्दाम राखून ठेवले आहेत. यांच्या जीवांचे जे सांगाडे आहेत ते सांगाडे सुद्धा जे बळकट शरीर होती त्या शरीरांचे सांगाडे झालेले आहेत आणि त्यांचे जीवित्व नाहीसे, जीवच त्यांचा घेतला, पण सांगाडे मात्र राखून ठेवलेले आहेत. त्याप्रमाणे शरीरात उत्तम भाग जे मस्तक ते जरी महाकाळाच्या तोंडात सापडले होते तरी ते मुद्दाम शेवटी राखून ठेवले आहेत. सर्व शरीराचा चुराडा केला पण मस्तक जे होते ते मात्र मुद्दाम राखून ठेवलेले आहेत. मग अर्जुन पुन्हा काय म्हणतो, या जगाचा जन्म आणि मृत्यू या दोहोला दुसरा मार्गच नाही, तर सर्व जग या वदनरूपी डोहात आपोआप येऊन बुडत आहे. हे जे वदनरूपी डोह आहे म्हणजे हे जे तोंड आहे या तोंडात सगळं जग येऊन बुडत आहे.
या जगाचा जन्म आणि मृत्यू हा दुसरा कुठला मार्ग नाही, हे तोंड हा एकच मार्ग आहे. ही सर्व सृष्टी आपोआप या मुखाच्या वाटेला लागलेली आहे. बघा, ज्यावेळेस भरपूर पाऊस पडतो, सोसाट्याचा वारा सुटतो, भरपूर ढगफुटी होते, त्यावेळेस घरावरची पत्रे सगळं वाहून नदीमध्ये जातं. आपोआप सगळे सगळे डोंगरावरची सगळी जे काय राडारोड आहे, झाडं पडलेली आहेत, डोंगरावरची घरं, त्याच्यावरची पत्रे, जनावरं, माणसं, गाड्या, सगळं त्या नदीच्या पात्रामध्ये वाहून जातं. तसं हे हे सर्व जे सैनिक आहे, सर्व जे जग आहे, ते या विश्वरूपाच्या अकराळ विक्राळ तोंडांकडे आपोआप वाहत येत आहे. मुखाच्या वाटेला लागलेले आहे ते. आणि हा परमात्मा जागच्या जागी स्वस्थ राहून सर्व जगाला सहज सर्व संपूर्ण जगच गिळून टाकायचा कार्यक्रम सुरू आहे. सगळं जग गिळून टाकायला लागलेले आहेत. महादेवासारखी मोठमोठाली मंडळी या विश्वरूपाचे जे सर्वात अति उंच तोंड त्यात धाव घेत आहेत. महादेवासारखे जे मोठमोठाली मंडळी होती, ते त्या मुखाचे जे सर्वात उंच जे तोंड होतं त्या तोंडाकडे धाव घेत आहेत. एरवी तर मंडळी अलीकडल्याच मुखात शिरत आहेत. बाकी सामान्य मंडळी जे काही अलीकडची मुख आहेत त्यात शिरत आहेत व इतर प्राणी मात्र हे उपजल्या ठिकाणीच नाहीसे होत, जिथं जन्मले तिथंच नाहीसे होत आहेत. बाकीचे प्राणी मात्र आहेत ते. परंतु या विश्वरूपाच्या मुखाच्या सपाट्यातून निसंशय काहीच सुटत नाही. सर्व जगच त्या तोंडाला लागलेलं आहे, त्या तोंडाच्या मार्गाला लागलेलं आहे. आता अध्याय नंबर 28 त्याचा श्लोकार्थ आपण बघूयात. नाही, श्लोक नंबर 28 त्याचा श्लोकार्थ बघूयात. हे प्रभो, जसे नद्यांचे मोठमोठे प्रवाह समुद्राकडे धाव घेत आहेत, तसे हे मृत्यूलोकेचे वीर या तुमच्या प्रज्वलित मुखांमध्ये शिरत आहेत. प्रज्वलित मुख म्हणलेलं आहे, त्या मुखामधून एवढं तेज, एवढं म्हणजे अग्नी बाहेर पडत आहे, असे ते मुख आहेत. जैसे महानदीचे ओघ वाहिले ठाकिती समुद्राचे अंग, तैसे अघवांची कडुनी जग प्रवेशत मुखी. आयुष्य पंथे प्राणीगणी करोनी अहोरात्राची सोवाणी, वेग वक्त्र मिळणी समाधीजत आहाती. ज्याप्रमाणे महानद्यांचे प्रवाह सहज समुद्राकडे वळतात, उतार समुद्राकडे असतो, त्यामुळे या महानद्यांचे प्रवाह समुद्राकडे जातात, वळतात, त्याप्रमाणे सर्व जग चोहीकडून येऊन तुमच्या मुखात प्रवेश करत आहे. म्हणजे ते मुख किती मोठं असेल बघा. अख्खं जग त्या मुखाकडे तोंड प्रवाहित झालेलं आहे आणि अख्खं जग त्या मुखात येऊन पडत आहे. परंतु ज्याप्रमाणे तापलेल्या तव्यावर पाणी पडले असता जळून खाक होते, त्याप्रमाणे ज्यांनी ज्यांनी तुमच्या मुखात प्रवेश केला त्यांचे नावरूप वहिवाटीतून देखील अजिबात पुसून टाकले आहे. सगळं त्याचं अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे. कसं की तापलेल्या तव्यावर जसं आपण नाही का भाकरी टाकायच्या पहिल्यांदा थोडासा पाण्याचा शिडकावा करतो, किंवा डोसा वगैरे काढायचा असेल तर पहिल्यांदा थोडासा पाण्याचा शिडकावा करतो, ते पाणी राहतं का तव्यावर? एका क्षणात त्याची वाफ होऊन निघून जातं ते. त्याप्रमाणे ज्यांनी ज्यांनी भगवंताच्या मुखामध्ये प्रवेश केला त्यांचे नाव रूप सगळं नष्ट होऊन गेलेलं आहे.
श्लोक नंबर 30, त्याचा श्लोकार्थ आता. हे विष्णू, सर्व बाजूने पेटलेल्या मुखांनी सर्व लोकांना गट्ट करून तुम्ही वारंवार जिभल्या चाटीत आहात. तुमच्या उग्र प्रभा संपूर्ण जगताला व्यापून आपल्या प्रखर तेजाने तापवीत आहेत. काय घडत आहे बघा. जे घडते त्याचं वर्णन अर्जुन करत आहे आणि हे वर्णन साक्षात भगवंतालाच सांगत आहे अर्जुन. आणि एतुलिया ही आरोगण करिता भुके नाही उणेपण, कैसे दीपन असाधारण उदयाले आया. जैसा रोगिया ज्वराहुनी उठिला, का भंगणा दुकाळू पाहला, तैसा जिभांचा लळलाटू देखिला आवळूनी चाटिता. तैसे आहाराचे नावे काही, तोंडापासून उरलेची नाही, कैसी समसमीत नेवाई भुकेलेपणाची. काय सागराचा घोटू भरावा, की पर्वताचा घासू करावा, ब्रह्मकटा हो घालावा आगवाची दाढे. अर्जुन काय म्हणतोय बघा भगवंतास. हे सगळं बघून हे सगळं विश्व हे भगवंताच्या मुखामध्ये जात आहे. जशी नदी समुद्राकडे आपोआप जाते तसं सगळं हे विश्व, सगळे प्राणी मात्र भगवंताच्या तोंडाकडे ऑटोमॅटिक आपोआप चाललेले आहेत. हे सगळं बघून अर्जुन काय म्हणतो, आणि याप्रमाणे सर्व जगाचे भक्षण करूनही तुमची भूक कमी होत नाही, तर तुमचा जठराग्नी इतका प्रदीप्त झाला तरी कसा. हा प्रश्न विचारतो अर्जुन भगवंतास, की तुम्ही सर्व जग, या सर्व जगाचे भक्षण करून सुद्धा तुमची भूक कमी होत नाहीये. तुमचा जठराग्नी एवढा कसा प्रदीप्त झालेला आहे की एवढं सगळं खाऊन तुम्ही बसलेला आहात. ज्याप्रमाणे एखादा रोगी तापातून बरा झाल्यावर त्याला खाखा सुटते किंवा एखादा भिकारी दुष्काळात पडावा, त्याप्रमाणे सर्व जगाचा लय करूनही अजून तुम्ही जिभल्या चाटीत आहात. कसं उदाहरण दिले बघा. ज्यावेळेस आपण तापातून उठतो, आता पावसाळ्याच्या दिवसात थंडी ताप येतो. थंडी ताप आलेला असताना आपलं तोंड कडू पडतं, काय खाऊ वाटत नाही, जे काय खाईल ते कडू लागतं. पण ज्यावेळेस ताप ओसरतो, ताप निघून जातो, त्यावेळेस आपल्याला एवढी भूक लागते, हे खाऊ का ते खाऊ, ते खाऊ का ते खाऊ, खाका सुटते म्हणतात त्याला. खाका सुटणे म्हणजे काय खाऊन काय नाही असं होत असतं. किंवा एखादा भिकारी, दुष्काळातला भिकारी असतो, त्याला जसं काही किती खाऊन किती नाही असं होतं. त्याप्रमाणे सर्व जगाचा लय करूनही भगवंता अजून तुम्ही जिभल्या चाटीत आहात, म्हणजे अजून तुम्हाला पाहिजेच आहे का. याचप्रमाणे या तुमच्या तोंडापुढे खाण्याचं जिन्नस म्हणाल तर एकही उरलेलं नाही. तुमच्या समोर खाण्याचं एकही जिन्नस उरलेलं नाही देवा, सगळं तुम्ही खाऊन टाकलेलं आहे. तेव्हा आपल्या खमंग भुकेचा महिमा काय वर्णन करावा. तुमची ही जी भूक आहे ना, एवढी खमंग आहे, त्याचं वर्णन तरी काय करावं. का समुद्राचा एक घोट करावा, का पर्वताचा एक घास करावा, का हा सर्व ब्रह्मगोल दाढेखाली चिरडावा, की सर्व दिशा गिळून टाकाव्यात, की चट साऱ्या चांदण्या चाटून टाकाव्यात, अशा प्रकारचा हा तुमचा हावरेपणा नजरेस पडत आहे.
काय म्हणतोय बघा अर्जुन, भगवंताला हावरं म्हणतंय, हावरं. कारण एवढं सगळं तुम्ही जगाचा तुम्ही घास केलेला आहे, तरी सुद्धा तुम्ही अजून जिभल्या चाटीत आहात. समुद्राचं एक घोटात तुम्ही प्राशन करावं किंवा पर्वताचा घास करावा, का हा सर्व ब्रह्मगोळ दाढेखाली चिरडावा, की सर्व दिशा गिळून टाकाव्यात, की चट साऱ्या चांदण्यात चाटून टाकाव्यात, अशा प्रकारचा हा तुमचा हावरेपणा नजरेस येत आहे. दिशा सगळी याची गिळाविया, चांदणिया चाटून घ्याविया, ऐसे वर्तत आहे साविया, लोलुप्तवा तुझे. जैसा भोगी कामू वाढे, का इंधने आगीस याक चढे, तैसी खात खाताची तोंडे, खा खा ते ठेली. कैसे एकची केवढे पसरले, त्रिभुवन जिव्हागरी आहे टेकले. जैसे का कविठ घातले वडवानळी. की तुम्ही समुद्राचा घोट घ्यावा किंवा पर्वताचा एक घास करावा किंवा चांदण्या जशा चटदिशी चाटून पुसून खाव्यात, तशा प्रकारे तुमचा हावरेपणा आमच्या नजरेत येत आहे. ज्याप्रमाणे भोग जास्ती घेऊन लागले असता काम वाढतो. आपण एखाद्या गोष्टीचा भोग घेत आपण श्रीखंड खायला लागलो आपल्याला अजून खावं वाटतं, अजून खावं वाटतं. किंवा एक दोन भजी घेतली, अजून खावं वाटतात भजी. म्हणजे अजून आपलं काम वाढत जातो किंवा विस्तवाला जो जो लाकडे लावावीत तो जसा भडकतो, त्याप्रमाणे सर्व जगाला खात असताना तुमची तोंडे खा खा करीत उठली आहेत. जठराग्नी असा तेवलेला आहे की जे मिळेल ते, जे येईल समोर ते खाका सुटली आहे तुम्हाला. ज्याप्रमाणे वणव्यात कवठ टाकले असता ते त्याला पुरत नाही. कवठ आपण नाही का शिवरात्रीला वगैरे कवठ खातो बघा, तर वणव्यामध्ये कवठ टाकलं त्याला थोडी पुरत नाही त्याला. त्याप्रमाणे हे एकच तोंड केवढे पसरले आहे पहा, की त्याच्या जिभेच्या टोकाला त्रिभुवनही पुरत नाही. एवढी खाका झालेली आहे, एवढं एवढं ते तोंड खात सुटलेलं आहे. तर आज आपण इथंच थांबवत आहोत. बाकीचा भाग नंबर 18 आपण उद्या बघणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत, भगवंताचं स्मरण करायचं आहे. बोला कुंडली कवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.